आज आपण आपल्या शेतकरी बांधवांच्या दुःखाकडे बारीक लक्ष देणार आहोत. कारण गेल्या वर्षात आपल्या महाराष्ट्रामध्ये 550 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे. गेल्या काही वर्षात नैसर्गिक आपत्तींमुळे हजारो हेक्टर शेती ही नष्ट झालेली आहे. अतिवृष्टी, पावसाची अनिश्चितता आणि दुष्काळ यामुळे शेतकऱ्यांचे पीक वाहून जाते, नाहीतर जळून जाते. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांवर आर्थिक भार वाढतो. कर्ज फेडण्यासाठी बँका, सहकारी संस्थांकडे हात फिरवावा लागतो, नाहीतर खाजगी सावकारांकडे जावे लागते. त्यामुळे सततचे व्याजदर वाढते. मोठ्या आश्वासनाने दिलेल्या कर्जमाफीच्या घोषणा ह्या अपुऱ्या पद्धतीने राबवल्या जातात. त्यामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास हा कमी होतो. दुसरीकडे शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेल्या उत्पादनाला बाजारात योग्य भाव मिळत नाही. दलाल किंवा व्यापारी मंडळी शेतकऱ्यांकडून फार कमी भावात माल विकत घेते. या लाटेत कोणीतरी मोठा नफा मिळवतो, परंतु मेहनतीवर होणारा परिणाम हा एकट्या शेतकऱ्यालाच भोगावा लागतो. अन्यायाच्या या लाटेत शेतकरी एकटा उभा राहतो. सरकार आकडेवारी जाहीर करून स्वतःला मोकळे ठेवते, परंतु प्रत्यक्षात मात्र परिस्थितीत काहीच बदल झालेला नसतो. धोरणांमध्ये अपुरेपणा आहे. योजना ह्या जमीन पातळीपर्यंत पोहोचतच नाही. प्रशासन संवेदनहीन आहे. तर सरकारने शेतकऱ्यांच्या वेदनेकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे. आपण समाज म्हणून या समस्यांकडे दुर्लक्ष केले तर शेतकऱ्यांच्या समस्या ह्या समस्याच राहतील. शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न हे आपले प्रश्न आहेत, कारण आपला देश शेतीवरच उभा आहे. फक्त ऐकण्यापुरता नव्हे तर प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ आलेली आहे. ग्रामसभेत, मित्रमंडळींमध्ये किंवा घरी या समस्यांवर बोलणं हवं. चला तर मग एकत्र येऊया, जागृती करूया आणि शेतकऱ्यांच्या बदलासाठी ठामपणे आवाज उठवूया. आपल्या या छोट्याशा प्रयत्नाने झालेला बदल हा महान असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा.